हिंद, जय भीम इंडिया न्यूज में मैं श्वेता आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी बीएसपी में विदर्भ प्रवेश द्वारा SC ST OBC मुस्लिम आरक्षण समर्थन एवं सर्वोच्च न्यायालय द्वारा संरक्षण में उपजाति विभाजन निर्णय के विरोध में संविधान चौक पर भव्य पैदल मार्च निकाला गया। वित्त बनाने का संवैधानिक निर्णय या हमारे नारे लगाकर एडवोकेट सुरेश मानिक के नेतृत्व में भव्य रैली मार्च निकाली गई। क्या करेगी जनता का संघर्ष करेगी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा महापुरुषों के सम्मान में राष्ट्रपिता भोसले के सम्मान में। मैं रमेश पाटिल बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी का राष्ट्रीय उपाध्यक्ष हूं और आज हम जो संविधान चौक में इकट्ठा हुए हैं, इसका मकसद यह है कि माननीय सुप्रीम कोर्ट ने 1 अगस्त को जो निर्णय दिया SC ST का आरक्षण का उपजाति वर्गीकरण, इसके खिलाफ में ये नारे निदर्शन है और ये पैदल मार्च है वो संविधान चौक से लेकर तो झांसी रानी चौक तक जाएगा। उसके बाद में इसका समापन मधुरंग सभागृह जो सीताबर्डी में है वहाँ पे होगा। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एडवोकेट डॉक्टर सुरेश मानिक सर, इनका 64वां जन्मदिन है और उनके जन्मदिन के उपलक्ष्य में हम हर साल हमारी जो बहुजन मूवमेंट चलती है बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट की पार्टी के माध्यम से और आदरणीय एडवोकेट डॉक्टर सुरेश मानिक सर के नेतृत्व में, तो ये जो पार्टी चलाने का हमारा जो तरीका है, तो ये हम आम आदमी के जेब से रुपया 2 रुपया 50 रुपया 100 रुपया ऐसा चंदा इकट्ठा करके ये पार्टी चला रहे। किसी भी धन्ना सेठों से हम पैसा नहीं लेते और ये 10 अगस्त को हर साल हम, आज ये 10वां साल है जब से पार्टी की स्थापना हुई। 9 अक्टूबर 2015 को पार्टी की स्थापना हुई। उसके पहले ही हमने 10 अगस्त 2015 को पहली थैली हमने माने साहब को दिए और आज ये 10वां साल है। तो हर साल हम माने साहब को समाज की मूवमेंट चलाने के लिए, उनके घर के लिए नहीं तो समाज की मूवमेंट चलाने के लिए लोगों से पैसा इकट्ठा करके, क्योंकि माननीय और कांशीराम जी ने जो हमको तरीका सिखाया था मूवमेंट चलाने का, स्वाभिमान मूवमेंट अगर चलानी है तो हमारा मास, हमारा प्रोग्राम, हमारा पैसा, समाज का पैसा उसमें होगा, तभी वो मूवमेंट जो है वो सही ढंग से और स्वाभिमानी तरीके से चलेंगी। या तो फिर तुम दूसरे धन्ना सेठों से अगर पैसा लेते हो तो कांशीराम जी ने कहा था जो सहारा देता है वो इशारा दिखाता है। हमको किसी के इशारे के सहारे पार्टी नहीं चलाना है। तो यही तरीका एडवोकेट डॉक्टर सुरेश मानिक सर ने अख्तियार किया और पिछले 10 साल से हम ये सिलसिला हमारा जारी है। इस साल भी हम मानिक साहब को 10 लाख का चंदा इकट्ठा करके पार्टी मूवमेंट चलाने के लिए वहाँ देने वाले हैं और इस माध्यम से उनका जन्मदिन हम मनाते हैं। तो ये 2 मकसद के साथ में, एक तो सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है उसके खिलाफ में, क्योंकि SC ST ये दोनों में जो उपजातियाँ है, तो हालांकि सुप्रीम कोर्ट का कहना है कि कुछ जातियाँ आगे निकल गई, कुछ जातियाँ पीछे रह गई, तो ऐसा हुआ नहीं है। आरक्षण किस लिए दिया था? तो ये समानता प्रस्तावित होना चाहिए, इसलिए आरक्षण दिया था। समानता प्रस्तावित हुई क्या? सारे SC को सहूलियतें मिली क्या? सारे ST समाज को सहूलियतें मिले क्या? आज भी सारा समाज पिछड़ा हुआ है। 2% समाज तुमको यहाँ पे दिखाई देता है जो यहाँ पे, लेकिन देहातों में जाएंगे तो जिनको रिजर्वेशन है उनके पास में शिक्षा नहीं है और शिक्षा नहीं तो नौकरी नहीं, सवाल ही नहीं है। और आजकल तो पूरा खाऊजा के माध्यम से खासगीकरण, उदारीकरण और इसके माध्यम से सारी नौकरियाँ समाप्त कर दी। फिर भी जो कुछ भी बची हुई नौकरी है उसमें भी एक, मान लो महाराष्ट्र में पुराना बौद्ध समाज, पुराना महार समाज, आज का बौद्ध समाज, ये थोड़ा पढ़ा लिख कर थोड़ा सा आ गया है, लेकिन कुछ समाज जो तबका नहीं पढ़ा लिखा है उनको सहूलियतें देने का सवाल नहीं, मिलता ही नहीं उनको। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी नागपुर जिला द्वारा आज का ये भव्य पैदल मार्च का आयोजन एडवोकेट डॉक्टर सुरेश मानिक साहब के नेतृत्व में यहाँ पर होने जा रहा है। और ये जो पैदल मार्च है, जो सुप्रीम कोर्ट का जो आदेश हुआ है उसके खिलाफ में ये पैदल मार्च है और BRSP एक में वैसी पार्टी है जिसने इसके विरोध में एक बड़ा जन संघर्ष आंदोलन नागपुर से आज शुरू किया है। और इसके लिए एडवोकेट सुरेश मानिक सर निरंतर, जब से यह आदेश हुआ है तब से निरंतर फेसबुक पे, व्हाट्सएप पे, TV मीडिया पर निरंतर डिबेट्स में है और काफ़ी विश्लेषणात्मक इन्होंने बात रखी है। कई मुद्दे इसमें सुप्रीम कोर्ट के लेकर है, जैसा कि ये जो सुप्रीम कोर्ट ने जो विभागीकरण किया है, ये विभागीकरण जो है वो आर्थिक आधार पर किया है, जबकि SC ST का जो आरक्षण है ये जाति के आधार पर आरक्षण था। तो ये जो आर्थिक आधार पर होना यही असंवैधानिक है। इस मुद्दे पर ये सुप्रीम कोर्ट का सारा आदेश जो है गलत है, ऐसा हम मानते हैं। ये तो सबसे पहली बात। जैसे दूसरी बात जो है पाटिल सर ने खुद बताई है
कि ऑलरेडी हमारा अभी तक इम्प्लीमेंट ही नहीं हुआ है। 75 साल हो गए आज़ादी को, मगर अभी तक इम्प्लीमेंट नहीं हुआ है। तो वो इम्प्लीमेंट पहले कर लो, बाद में फिर अब सोच लेंगे दूसरी बात। और तीसरी बात यह है, तुम विभाजन क्यों कर रहे हो? विभाजन हम डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने 3 बड़ी सूचियाँ बनाई हैं, जिसमें 3775 जाति, 1500 और 1000 जातियों का 3 विभाग में वर्गीकरण किया है। उसका मेन उद्देश्य था कि जो एक समस्या है, समान समस्या जो ग्रुप की है, उस हिसाब से वर्गीकरण हुआ था और उस आधार से आरक्षण दिया गया था। SC और ST को संवैधानिक आरक्षण दिया गया है, जबकि OBC को संसद की तरफ से आरक्षण दिया गया है। जबकि अभी कल आदेश हुआ है कि हम क्रीम लेयर नहीं लगाएंगे। अरे बाबा, हम के ऊपर कोई मेहरबानी मत कीजिए। बाबा साहब ने हमारे को ऊपर अनंत उपकार करके रखे, हमारे की मेहरबानी की बिल्कुल ज़रूरत नहीं है। एडवोकेट सुरेश मानिस साहब ने जो प्लीडिंग की है उसका हम समर्थन करते हैं। और यहाँ से जो रैली जो हम लोगों को बताना चाहते हैं कि ये जो सुप्रीम कोर्ट का आदेश है, ये दादागिरी है, मनुमादी है, शाही है, जो हमको पसंद नहीं है। और जो बहुजनों के ऊपर जो अत्याचार अन्याय करेंगे उसको हम आने वाले इलेक्शन में दिखा के रहेंगे। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय। 10 अगस्त क्रांति दिवस पर हजारों विदर्भ समर्थकों द्वारा लॉन्ग मार्च निकाला गया। विधान भवन नागपुर में स्वतंत्र विदर्भ का झंडा फहराया गया। विदर्भ राज्य बनाने की चेतावनी करते हुए वेगड़ा विदर्भ होना चाहिए, यह नारे लगाए गए। विदर्भवादियों की भीड़ इतनी ज्यादा थी कि जिसे काबू कर पाना मुश्किल हो रहा था, जिसमें सैकड़ों की तादाद में पुलिसकर्मी, साथ ही हजारों की तादाद में विदर्भ प्रेमी शामिल हुए। प्रकाश पोहरे, वामन चपड़, अरुण केदार समेत हजारों की तादाद में विदर्भवादियों ने लॉन्ग मार्च निकाला और विरोध प्रदर्शन किया। कर्ज माफी कब होंगी? सड़क के गड्ढे कब भरेंगे? प्रदूषित और अनियमित जल आपूर्ति के लिए कौन जिम्मेदार है? बढ़ते अपराध कौन रोकेगा? जनता के और अन्य सवालों को संबोधित करते हुए कांग्रेस कमेटी के कार्यकारी अध्यक्ष राजेश पावड़े के नेतृत्व में और सांसद वसंतराव चौहान की उपस्थिति में सोई हुई सरकार को जगाने के लिए सावित्रीबाई फुले और महात्मा फुले की प्रतिमा के समक्ष विरोध प्रदर्शन किया गया। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज काँग्रेस पक्षातर्फे आणि मी जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी आज ठरवलं की आज खोके आंदोलनाचा उद्देश हा एकच आहे की आम्ही सर्व नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हे पूर्ण खोके फिरवणार आहोत आणि या खोक्यामध्ये जेवढ्या जनतेच्या समस्या आहेत आणि हे जे निष्काळजीपणानं वागणारं सरकार जे आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी हे सरकार लोकांना आमिष दाखवून जे खोटे आश्वासन देऊन लोक जनतेला फसवणूक करतंय त्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही हे खोके आंदोलन करत आहोत। या खोके आंदोलनाचा उद्देश एकच आहे की जनतेचे प्रश्न सोडावेत। नांदेड शहराची नांदेडच्या जवळपासचे जे आता उदाहरण घ्या, रस्त्याचे खड्डे असोत पाणी पुरवठ्याच्या योजना असोत की सगळे कागदावरच आहेत, खड्डे बुजवले नाहीत, नांदेडचे कामं व्यवस्थित झालेले नाहीत आणि या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काल पुरा श्रीनगरला एका झाडाखाली एक लहान मुलगी वारली आणि एक जवळपास 10 वर्षाचा मुलगा वारला। या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे? त्यामुळं आम्ही आज सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षातर्फे हे खोके आंदोलन नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आम्ही आज हे खोके आंदोलन करत आहोत। त्या खोके आंदोलनाचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये
आम्ही पूर्ण ॲटो लावून खोके पाठवून त्या खोक्यामध्ये जनतेच्या तक्रारी पूर्ण जमा करून या मुख्यमंत्र्यापर्यंत नाना पटोले साहेबांच्या हस्ते व आमचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आम्ही हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हाच एक आमचा खोका आंदोलनाचा उद्देश आहे। याने सरकारला काय इशारा देणार आहात आपण? जर आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत, सरकारची कर्जमाफी झाली नाही, लवकरात लवकर कर्जमाफी झाली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जनताच खेचून का म्हणजे सरकार ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचं सरकार येईल अशी अपेक्षा करतो। आणि या सरकारला याच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागातील लोक त्यांना पूर्ण शेतकरी वैतागलेले आहेत, शेतीमालाला भाव नसल्यामुळे या नेत्यांना आणि या सरकारला आम्ही यापुढे फिरू देणार नाही, असं खेड्यापाड्यात फिरू देणार नाही असा आम्हाला तुम्हाला शब्द देतो। अरे सुनीता, जरा देखो तो कौन है? अरे अनु, तू कैसी हो? बढ़िया हो, बैठ, मैं अभी आई। अरे क्या हुआ, इतनी परेशान क्यों हो? अरे ये देख मेरे किचन का हाल, इन्हें तो बोल बोल के थक गई हूँ मैं। और ये नौकरानी भी ना एक सामान जगह पे नहीं रखती। अरे हम गृहिणी से जुड़ा अटूट हिस्सा है ये किचन, अब इसे छोड़ अम्बा किचन ट्रॉली मेकर के हवाले। अम्बा किचन ट्रॉली मेकर, ये क्या है? अम्बा किचन ट्रॉली मेकर आपके किचन और आपकी पसंद के अनुसार, बिल्कुल हमारी इच्छा अनुसार बढ़िया और टिकाऊ किचन ट्रॉली, डायरेक्ट होम डिलीवरी और फिटिंग, कम से कम खर्च में, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने के लिए निकाल भी सकते हो। अब हर चीज होगी अपनी सही जगह पर, तो आप अपना किचन कब सजा रहे हो? अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर टू MIDC रोड, गुण बाबा मंदिर के पास, अमरावती, महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य विकलांगता नीति 2018 का कार्यान्वयन, विकलांगों को अंत्योदय खाद्य सुरक्षा योजना के राशन कार्ड का वितरण, विकलांगों को विविध घरकुल योजना का लाभ और अन्य मांगों के लिए बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति समिति और दिव्यांग वृद्धों की ओर से निराधार मित्र मंडल ने कल नांदेड़ के जिला परिषद में राहुल साल्वे और चंपतराव डाकोरे के नेतृत्व में नगर निगम और कलेक्टर कार्यालय के सामने एक दिन का भव्य एल्गार मार्च आयोजन किया। आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग आघाडी मुखेड, तसेच मूकबधीर, कर्णबधिर दिव्यांग संघटना, अंध संघटना या सर्व दिव्यांग संघटनांच्या वतीने आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून, तसेच आज देशासाठी शहीद झालेल्या सगळ्या शूरवीरांना नमन करून आज एल्गार मोर्चा आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित केले होते। यामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था आणि आमदार, खासदार यांच्याकडला दिव्यांगासाठीचा निधी हा आकर्षित आहे। त्याच्यानंतर दिव्यांग जो बोगस दिव्यांग भरती हे मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग असेल, माध्यमिक शिक्षण विभाग असेल किंवा इतर शासकीय विभाग असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगांची बोगस भरती झाली। या बोगस दिव्यांगावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्यात यावं, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे देण्यात यावे, 200 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावं, इतर विविध मागण्यासह संजय गांधी निराधार मानधनाचा जो प्रश्न आहे, आज आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिव्यांगांना प्रतिमाह 6000 रुपये करण्यात यावे, यासाठी आम्ही आज एल्गार मोर्चा काढला। आणि हे आमच्या मागण्या मांडणारा कोणी विधानसभेमध्ये दिव्यांग प्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही येत्या 10 ते 12 दिवसामध्ये राज्यस्तरावरचं एक अधिवेशन नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहोत। यामध्ये जेवढ्या काही महाराष्ट्रातल्या दिव्यांगांच्या संघटना आहेत, राजकीय पक्षाच्या सोडून या दिव्यांग संघटनासोबत चर्चा करून आम्ही एक अधिवेशन घेणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्ही येत्या विधानसभेसाठी आम्ही पुढची भूमिका राखणार आहोत। आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या 288 विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की 5% दिव्यांगासाठी राखीव मतदारसंघ ठेवा, अन्यथा आम्ही नांदेडमध्ये तर 9ला 9 विधानसभा आम्ही समस्त सकल दिव्यांग संघटना एकत्रित येऊन आम्ही लढणार आहोत आणि ताकदीनिशी घरचं खाणार आहोत, परंतु आमच्या उमेदवारासाठी आम्ही निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत।
आज हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते आता जिल्हा परिषदेतून महानगरपालिकेकडून आम्ही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगासाठीचा अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेची शिधापत्रिका असतील, नियोजन विभागाकडला ढिसाळ कारभार असेल, आमदार खासदार निधी खर्च होत नाही, विकासाच्या नावावर याच आमदार खासदारांनी कोट्यावधी रुपयाचा सत्यानाश केला, परंतु दिव्यांगासाठीचा जो दरवर्षीचा 30 लाख रुपये होता हा 30 लाख रुपये खर्च केला नाही। याच्या निषेधार्थ दिव्यांगांनी एक ठाम निर्णय घेतला आणि या ठाम निर्णयामध्ये ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद, नगरपंचायतपासून ते महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, सगळ्या राज्यसभा याच्यावर दिव्यांग आता ताकदीनिशी लढणार आहे आणि ताकदीशी ते उभं टाकणार आहे। जरी पडला तरी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जो कोणी येणारा असेल त्याला मात्र आम्ही नक्की पाडू। आम्ही नाही आलं कारण आमच्यासाठी स्वतंत्र दिव्यांगामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं। महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, परंतु त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये कुठं दिव्यांग मंत्री नाही, दिव्यांग कर्मचारी नाहीत, कुठला विकास होणार आहे? जोपर्यंत त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये दिव्यांग मंत्री होणार नाही आणि ते मंत्री भवन त्या दिव्यांग विभागामध्ये सर्व भरती हे दिव्यांगाची होणार नाही, तोपर्यंत निधी दिव्यांगाचा विकास होणार नाही। आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची मागणी करतो, जो काही विकास निधी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शासनाचा येतो, या विकास निधीमध्ये दिव्यांगासाठी 5% निधीची तरतूद करावी, अन्यथा जो विकास निधी जिल्हा स्तरावर विकास करून बोगस कामं करतात आम्ही ते कामं आम्ही बंद पाडू। मी दिव्यांग विरोध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर, दिव्यांग विरोध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती यांच्या संयुक्तपणे एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते। या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा आंदोलन करून लोकशाही दिनामध्ये न्याय मागण्यासाठी, लोकशाही दिनामध्ये तक्रारी करून सुद्धा अनेक दिव्यांगावर अन्याय झालेला आहे। 2016चा कायदा अंमलात आलेला नाही, दिव्यांगाचा जिल्हा परिषदेचा निधी मिळत नाही, ग्रामपंचायतचा निधी मिळत नाही, आमदार खासदार यांच्या घरावर मोर्चे काढून सुद्धा आमदाराने दरवर्षी मिळणारा 30 लाख रुपये त्याने संसदेमध्ये केलेला कायदा आज दिव्यांगापर्यंत वापर करीत नाही। याच्यामध्ये आम्ही आज एल्गार मोर्चा काढून या कुंभकर्ण शासन परिषदेला जागा करतोय। जर हे जागा होत नसतील, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र करून हम दिव्यांग होने का गम नहीं, हम किसी से कम नहीं, याप्रमाणे आम्ही सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र दिव्यांगाला उमेदवारी देण्याचा विचार या संघटनेच्या वतीने करण्यात येईल। कोल्हापुर के केशवराव भोसले थिएटर में लगी आग से कोल्हापुर के ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले थिएटर में गुरुवार को करीब 9:30 बजे अचानक आग लग गई और पूरा थिएटर जलकर राख हो गया। 3 घंटे की मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया। इसकी जानकारी दी पालक मंत्री हसन मुश्रीफ ने। यह घटनास्थल का दौरा किया और कहा कि यह एक दुर्भाग्यपूर्ण घटना थी और थिएटर का पुनर्निर्माण किया जाना था। फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे। काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किटमुळे पेट झाला असं कळालं आणि त्यावेळेला मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावर सुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन सुन्न झालेलं आहे। छत्रपती शाहू महाराजांनी 109 वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं जळून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलेलं होतं। फारच हृदयद्रावक करणारा चटका देणारा हा प्रसंग असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीनं आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यगृह उभं करणं किंवा ह्याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू। त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि त्यावेळेचे सुद्धा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी 10 कोटी रुपयाचा निधी दिलेला होता। त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। नंतर शाहू खासबाग मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। कारण ज्यावेळा शाहू महाराज हे युरोपला रोमला गेले होते त्यावेळी त्यांनी हे अशा प्रकारचं नाट्यगृह पाहिलं होतं, अशा प्रकारचं ॲम्पी थिएटर पाहिलं होतं आणि शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्याची त्यांची त्यावेळेला कल्पना होती। ह्याला पहिल्यांदा पॅलेस थिएटर म्हटलं जायचं, त्यानंतर केशवराव भोसलेंचं नाव त्याला दिलं गेलं। आज केशवराव भोसलेंची जयंती आणि दुर्दैवानं या पूर्वसंध्येला व्हावं हा एक हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे। पहिलं कारण ते प्राथमिक तर ते शॉर्ट सर्किटमुळं मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून ते सुरू झालं आणि त्याचा भडका उडाला। त्याची चौकशी आम्ही करू, पण आता सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की आता योगायोगानं अजितदादा येता येतच पवार परवाशी, तर त्यांच्या समेत बैठक घेऊन याला एक निधी देणं चांगल्या पद्धतीचं आणि महानगरपालिकेला पुन्हा एकदा अशा प्रकारचं नाट्यगृह ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं
हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आणि शासनाची जबाबदारी असून मानतो. आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आणि आजच्या दिवशी जी धक्कादायक घटना आपल्या सर्वांनाच आपल्या समोर आहे ती शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखी नाही. या रंगमंचावर अगदी लहान मुलापासून शालेय जीवनामध्ये स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करणारे अनेक बालकलाकार आणि खुर्चीमध्ये बसलेले बालरसिक प्रेक्षक या दोघांचीही आपल्या कला जीवनाची मनोरंजन जीवनाची इथून सुरुवात असते आणि ही सुरुवात पुढे पुढे त्याचा छंद होतो, त्याचा व्यवसायही बनू शकतो. काही जणं हौसेखातर करतात, काही व्यावसायिक स्वरूप देतात, पण शेवटी आपला जो एक ज्याला म्हणतात ना की एक वरदहस्त जो असतो रंगभूमीचा तो आपण सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मिळत असतो. आज हा वरदहस्त कुठेतरी हरवल्यासारखी भावना आत्ता तरी आम्हा सर्वांच्या मनात आहे. वैयक्तिक पातळीवर मी बोलत नाही आहे, कारण दुःख हे माझं कमी आणि त्याचं जास्त असं कधीच नसतं. प्रत्येक कलाकाराला ते दुःख आहे. अगदी लहान मुलाच्या पण डोळ्यात टचकन पाणी उभारेल आणि म्हातारी व्यक्ती स्थितप्रज्ञ होईल अशा पद्धतीचा धक्का तो प्रत्येकाला इथं नक्कीच बसलेला आहे. या सगळ्या प्रसंगातून आम्ही सगळे कलाकार पुन्हा उभे राहू. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचंड योगदान देईल. शासनाच्या परीनं महानगरपालिकेच्या परीनं पूर्ण क्षमतेनं काम करेल आणि आम्ही पण त्याला जोड देऊ. रडत बसायला वेळ नाही. आणि आता आपण सगळे मिळून पुढच्या वर्षी 9 ऑगस्ट 2025ला याच ठिकाणी एका दिमाखदार सोहळ्यामध्ये नवीन झालेल्या नाट्यगृहामध्ये आपण केशवराव भोसले जयंती साजरी करू. आणि आम्ही पण सहकलाकार इथंच मोठे झालो, या स्टेजवरच काम केलेलं आहे आणि पूर्वीपासून जे कलाकार इथून घडत गेलेला आहे. कोल्हापूर ही कलानगरी आणि हे आम्हाला दान मिळालेलं आहे शाहू महाराजांच्याकडून. हे आमचं म्हणजे आत्मिक नाळ जोडलेली आहे आमची. कोल्हापूरबद्दल म्हणतात काय माहिती आहे का, कोल्हापुरात कलाकार घडतो आणि मुंबई पुणा ही बाजारपेठ आहे, तिथं विकला जातो. हे सत्य आहे. अगदी बरोबर. जो हाडाचा कलाकार म्हणतो आपण तो इथं घडतो कोल्हापुरात. म्हणून कलानगरीचं कोल्हापूर. तर हे भयानक आहे. म्हणजे आम्ही कल्पना पण करू शकत नाही आणि कसं घडलं काय घडलं हे शब्दात पण सांगू शकत नाही. जेव्हा कळलं रात्री तेव्हा माझं मन व्हिडिओ बघून सुन्न झालं, अक्षरशः निशब्द झाले. आणि हे कसं घडलं का घडलं या एका विचाराने बराच वेळ मला झोप लागली. त्याच्या पलीकडे काय सांगू, नाही आहेत शब्द आमच्या. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. सुप्रीम कोर्ट के अवज्ञा विरोधी उपवर्गीय आरक्षण फैसले को लेकर सामाजिक, धार्मिक और राजनीतिक आंदोलनों में काम करने वाले कार्यकर्ताओं की एक बैठक हाल ही में नांदेड़ में आयोजित की गई. आदिवासी संगठन के सोपान की अध्यक्षता में आयोजित बैठक में 21 अगस्त को भारत बंद में भाग लेने का निर्णय लिया गया. मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे. आज आम्ही
1 ऑगस्ट 2024 माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो SC/STचा वर्गीकरणाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालाच्या विरोधात आम जनतेमध्ये एक रोषाची भावना तयार झालेली आहे आणि त्या रोषाच्या भावनेच्या पूर्ण हे जे रोषाची भावना आहे ह्या पूर्ण लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या निमित्तानं लोकांनी 21 ऑगस्ट रोजी एक मोठा असा बंद पाळण्याचा इशारा दिलेला आहे। त्या बंदमध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला आहे वर्गीकरणाचा त्याच्यामध्ये मंथन व्हावं म्हणून या ठिकाणी आम्ही बुद्धिवाद्यांची एक बैठक बोलवली आहे आणि या बुद्धिवाद्यांच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतला जाईल आणि जो काही मंथन होईल त्याच्यावर तोही मंथन होईल आणि 21 तारखेचा जो भारत बंद पुकार आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे नियोजन करता येईल ती नियोजनाची सुद्धा ही बैठक आहे आणि निश्चितच आम्ही या जो निर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा त्याला आमचा विरोधच आहे आणि ते विरोध दर्शवण्यासाठी आम्ही या 21 ऑगस्टच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहोत। 1 ऑगस्टचा न्यायालयाचा निर्णय हा घटनाविरोधी आहे हे कळण्याच्या पलीकडचं आहे। अनुसूचित जाती जमातीचा जो हक्क आहे तो घटनात्मक आहे आणि त्याला कोणीही हात लावणार नाही, परंतु इथल्या जातीयवादी व्यवस्थेने मुद्दाम होऊन जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी कोणीतरी रीट दाखल केली आणि त्याचा हा जो निर्णय आहे तो समाजाला आणि राजकीय लोकांना फायदा होण्यासाठी योग्य पद्धतीने त्यांची मनुसंस्कृती आणण्याचा हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम आम्ही हरवून पाडणार आहोत। जय भीम। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं SC/STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाची भूमिका मांडलेली आहे, त्याचबरोबर जे आहे ते क्रीमी लेअरची भूमिका मांडलेली आहे। 7 सदस्यीय न्यायाधीशाच्या संविधान पीठाने घेतलेला हा निर्णय आहे जो की भारतीय संविधानातील कलम 14 जे की समानतेचं कलम आहे त्याचं हे व्हायोलेशन आहे आणि 7 सदस्यांनी म्हणजे 7 सदस्यीय न्यायाधीशांनी घेतलेला जो काही निर्णय आहे तो निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचं रिव्ह्यू नसून भारतीय संविधानाचं रिव्ह्यू आहे जे की माननीय सर्वोच्च न्यायालयाची अधिकार कक्षा नाही। कारण या देशाच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने जे 3 पिलर सांगितलेले आहेत न्यायमंडळ, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ, त्यानुसार जे आहेत या देशामध्ये कायदे करण्याचा अधिकार या देशाच्या सर्वोच्च सभागृह म्हणजे संसदेला आहे, लोकसभेला आहे आणि राज्यसभेला आहे। आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये जर काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल तर भारतीय संविधानानुसार तो अधिकार माननीय राष्ट्रपती यांना आहे। त्याच्यामुळं हा जो काही निर्णय आहे या निर्णयामध्ये जे आहे ते भारतीय संविधानाच्या धज्जिया उडवल्या गेलेल्या आहेत। त्याच्यामुळं या प्रकरणाच्या अनुषंगाने आज नरेंद्र मोदींनी एक घोषणा केलेली आहे की हे 2 विषय आहेत, एक वर्गीकरण आणि दुसरा विषय आहे याच्यामध्ये जे आहे ते क्रीमी लेअर, तर ह्या क्रीमी लेअर होणार नाही SC/ST मध्ये अशी आज घोषणा केली म्हणून जे आहे ते प्रसारमाध्यमामध्ये बातम्या आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या आहेत। एकंदरीतच हे प्रकरण जे आहे हे प्रकरण न्यायालयाने आपली कक्षा ओलांडलेली आहे असं माझं ठाम मत आहे। बालाघाट में अनुसूचित जनजाति सेवा संघ की ओर से 9 अगस्त को समान न्याय के साथ जाति वैधता प्रमाण पत्र की मांग को लेकर परभनी कलेक्टर के सामने हड़ताल धरना प्रदर्शन किया गया। पुराने रिकॉर्ड गलत होने के बावजूद जनगणना और शोधकर्ताओं की रिपोर्ट के आधार पर पूर्व आदिवासी मंत्री मधुकर पिचाड़ और आदिवासी निदेशक स्वर्ण गोविंद गाड़े के अनुसार समान न्याय के साथ जातिवाद वैधता प्रमाण पत्र की मांग को लेकर 1 दिवसीय विशिष्ट धरना आंदोलन किया गया। मधुकर पिचाडच्या न्यायाने आम्हाला वैधता प्रमाणपत्र, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्क। कोळी मल्हार या 2 जमाती 1836च्या गॅजेट प्रमाणे या ठिकाणी संविधानामध्ये आलेले आहेत, परंतु महाराष्ट्र शासन वेळोवेळी या समाजावरती अन्याय करत आहे। या ठिकाणी पहिल्यांदा तर जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी
असंख्य अडचणी या ठिकाणी निर्माण करून 50 वर्षाचा पुरावा या ठिकाणी मागितला जातो। आज जर आमचे समाज बांधव जर 50 वर्षापूर्वी शिकलेले असते, आमच्या समाज बांधवांनी लोंगोट्या घालून या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य या ठिकाणी जे शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी स्वराज्य मिळवून दिलं, परंतु आमच्यावरती या ठिकाणी मराठवाड्यातला एकही आमदार बोलायला तयार नाही। 4-5 आमदार या ठिकाणी आमच्यासाठी धडपडतात, परंतु आमची या ठिकाणी 59% लोकसंख्या जी विस्तारित क्षेत्रातील आदिवासी म्हणून जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासनानं, त्याच्यातलं 9.5% हे बजेट केंद्राकडून या ठिकाणी मिळवतात आणि आमच्या तोंडाला या ठिकाणी पांढरं पुसतात। लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहोत। त्या धरणे आंदोलन करण्यामागचा ही उद्देश आहे, कारण या ठिकाणी जवळपास 50 वर्षापासून आम्हाला ज्या सवलती मिळायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्याची तरतूद केलेली आहे, असे आमचे हक्क आणि अधिकार या 50 वर्ष उलटून गेले तरीही अजूनही मिळत नाहीत। तसं तर स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेली आहेत, परंतु 76 पर्यंत नोंद नव्हती। 76ला अमेंडमेंट झालं आणि त्यानंतर मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये माधव कोळी हा समाज, ढोर कोळी हा समाज, मल्हार कोळी हा समाज राहतो हे सिद्ध झालं आणि त्याच्यानंतर मग मिळायला सुरुवात झाली। पण तेव्हापासून सुद्धा वेगवेगळे षडयंत्र करून महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळू दिलेले नाहीत। जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, जात प्रमाणपत्रच मिळत नाही, वैधता प्रमाणपत्र कुठून मिळणार? आणि मग या पद्धतीनं जे अन्याय चाललेला आहे, आमची मागणी अशी आहे की जे आदिवासी जिल्हे घोषित आहेत 5 जिल्हे, त्या 5 जिल्ह्यामध्ये माधव कोळ्यांच्या, मल्हार कोळ्यांच्या, ढोर कोळ्यांच्या, टोकरे कोळ्यांच्या नोंदी जर पाहिल्या तर कोळीच आहेत। पीआरटीआई के संचालक गोविंद गारे जी, इनका रिकॉर्ड जो कोली है, उनको अगर कोली नोंदी के ऊपर कास्ट वैलिडिटी दिया जाता है तो वो समान न्याय से मराठवाड़ा और या महाराष्ट्र के सभी इलाकों के माधव कोली को, मल्हार कोली को और टोकरे कोली जमात को उच्च न्याय से वैलिडिटी सर्टिफिकेट मिलना चाहिए। तो गवर्नमेंट ने इसके बारे में एक परिपत्रक निकालना और सभी को वो इजीली कास्ट वैलिडिटी देना, इसलिए हम यहाँ ठिकानी धरना आंदोलन को बैठे हैं। अगर शासन ने हमारी दखल नहीं लिए तो हम शासन के खिलाफ हमारा वोटिंग का पावर यूज करेंगे और ये सरकार को हम इसके इशारा देते हैं।